हे कार्य केल्याने व्यक्ती धन श्रीमंत होतो. श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे एक छोटेसे काम करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. त्याच्यावर आलेली सर्व संकटे निवारण होतील. त्याच्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघांचाही वास राहील. त्यांच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही. त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही. असा व्यक्ती कितीही गरीब असला तरी तो धन श्रीमंत होईल आणि जीवनभर माझे त्याच्यावर कृपा आशीर्वाद राहतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे कार्य करतो त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. त्याच्या जीवनामध्ये कितीही कठोर परिस्थिती आली तरी मी त्याची साथ देईल. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रात्री जेवणानंतर कोणते एक कार्य करावे ज्यामुळे आपले जीवन खूप सुकुमार होईल. जीवनामध्ये आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे, कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. एक अत्यंत गरीब माणूस होता. गरीब कुटुंब होतं. तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची जी पत्नी होती तिने डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून आणि घरी जे काही बनवलं होतं ते सर्व ताटात वाढवून जेवणाचे ताट तयार करून घेऊन येते. तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यात दारात एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले, हे भाऊ भिक्षाम देही. हे दादा, मी खूप उपाशी आहे. मला खूप भूक लागलेली आहे. मला काही जेवण मिळेल का? मी खूप दिवसापासून उपाशी आहे. तो माणूस बेचारा जेवायला बसला होता. समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता. त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं, या महात्माजी, आपण कुठून आले आहात? आमचे भाग्य खूप मोठं आहे की तुम्ही आमच्या घरी आलात. तुमचे पाय आमच्या दारी लागले हे आमचं खूप मोठं भाग्य. ते तपस्वी महात्मा होते. आसन देऊन त्यांना जेवायला बसवले. स्वतःसाठी तयार केलेले ताट त्यांनी त्या तपस्वी महात्माजींना दिले. त्या गरीब व्यक्तीच्या घरात जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंच बनवलं होतं. ते दोघेही पती पत्नी या दोघांकरिता, कारण घरात काही जास्त नव्हतं, ते घरात जेवढं होतं तेवढेच बनवले होते. थोडीशी डाळ भात भाजी ते सुद्धा कधी कधी ते मागून आणून खात होते. जे मिळत होतं तेच खात होते. आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं. आता अतिथी आले. तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला. महात्माजी जेवण करू लागले. महात्माजी म्हणाले, आणखी आणा, आणखी थोडं जेवण मिळेल का? अतिथी जेवण करत आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचे. म्हणून मग त्या पत्नीने सांगितले, मी फक्त शेवटच्या 2 पोळ्या आणि शिल्लक उरल्या आहेत. तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींना ऐकलं की आता यांच्याकडे फक्त 2च पोळ्या उरल्या आहेत, बाकी काहीच नाही. तो गरीब माणूस दोन्ही पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला, महाराज, हा प्रसाद घ्या. महात्माजींना त्यांनी विचारले, 2 पोळ्या देऊ का? त्यावर महात्माजी म्हणाले, नको नको, आता नको. त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार, म्हणून त्यांनी त्या पोळ्या घेण्यास नकार दिला. महात्माजींना त्या गरीब माणसाने हात जोडून सांगितले, तुम्ही आमचे अतिथी आहात. तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर आम्हाला बरे वाटेल. महात्माजी म्हणाले, ठीक आहे, एक ठेवा. मग एक पोळी यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक ठेवली. त्या महात्माजींनी म्हणजे अतिथी डाळ भात भाजी खाल्ली. आरामात 5 पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले. 5 पोळ्या खाऊन त्यांचे पोट भरले आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते. त्यांनी जेवणाचे सर्व भांडे बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले. उरलेली थोडीशी भाजी होती, थोडासा भात होता, डाळ होती. त्यातून त्या दोघांनी आपलं ताट तयार केलं. एक पोळी उरली होती, त्या दोघांनी अर्धी अर्धी घेतली. मग त्या दोघांनी जेवण केलं. आपण विचार करा, अर्ध्या पोळीनं कोणाचं पोट भरतं का? दिवसभर त्या माणसाने काहीही खाल्लं नव्हतं. संध्याकाळीही काहीच मिळालं नाही. फक्त एक वेळेचं जेवायला मिळते आणि नाश्ता वगैरे तर काहीच नसते. फक्त अर्धी पोळी मिळाली. त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली. दोघांनी थोडं थोडं खाल्लं आणि जसे त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले. पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असे, कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाही. तुम्हीही पाहिलं असेल की काही लोक ताटात हात धुत नाही तर बाहेर जाऊन हात धुतात. आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत. इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथे 10 ते 20
40,000 लोकांचे जेवण बनतो, पण तिथे कोणी ताटात हात धुत नाही. ताटात हात धुण्याचा नियम आहे. जुने लोक खूप आहेत जे घरात जेवण करतात, मात्र जेवण झाल्यावर ते बाहेर हात धुण्यासाठी जातात. पण आजकालची पिढी जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात धुतात. आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात. म्हणजेच वॉश बेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाही आणि तिथेच बसून ताटात हात धुतात. हात कधीही ताटात धुवू नये. ताटात व्यवस्थित जेवण करा. तुमचं ताटात आहे त्याचा एक एक दाणा देवाला अर्पण करा. आणि अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचे ताट समोर येते तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटातून थोडेसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात. पाणी जेवायच्या ताटात चारही बाजू पाणी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात. देवाला भोग लागल्यानंतर जेवण राहत नाही, ते प्रसाद बनतो. त्या प्रसादाचा एक एक दाणा खाल्ला पाहिजे, तो फेकू नये. ताट स्वच्छ करून जेवण करावे. ताटात हात धुवू नये. ताट व्यवस्थित स्वच्छ करावे. ताट उष्टी जेवण देखील ठेवू नये. आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी पोळी खाल्ली, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले. बाहेर त्यांनी हात धुतले. अंगण होते, त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता. त्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. साप आणि मुंगसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो. तो मुंगूस तिथेच बसलेला होता. त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगसाच्या पाठीवर आणि शेपटीवर पडते. त्यामुळे मुंगसाचा रंग बदलला, सोनेरी झाला. त्या सोनेरी मुंगसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला, भाऊ, तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा, असा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे. माझा रंग बदलला आहे. माझी शेपटी सोनेरी झाली आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका, म्हणजे मी सुंदर होईल. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही तर मी माझे हात धुवून घेतले आहेत. मुंगूस म्हणाला, ठीक आहे भाऊ, काही हरकत नाही, पण तुम्ही सांगा की तुमचं हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला, सोनेरी कसा झाला. आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे. अर्ध्या सोनेरी झालेले आहे. आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल? उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा. तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही, आता तू धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यात जा. ते यज्ञ करत आहे. तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आले आहेत. जिथे तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तुझ्या धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहे. खूप मोठे यज्ञ चालू आहे. जा. जर तुला एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हाताने पाणी मिळाले तर खूप चांगले होईल. जर तपस्वींनी हात धुतलेले पाणी तुझ्या अर्ध्या शरीरावर पडले तर तुझे राहिलेले अर्धे शरीर देखील सोनेरी होईल आणि त्याचा यज्ञ देखील पूर्ण होईल. जर तुझे शरीर सोनेरी झाले तरच त्यांचा यज्ञ देखील पूर्ण झाला असे समज. मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिराच्या राज्यात गेले, जिथे खूप सारे लोक जेवण करत होते. एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते. तेथे मुंगूस जाऊन बसले. हजारो नव्हे, लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्मे प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले, पण मुंगसाचा रंग सोनेरी झाला नाही. आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, पहा, राजाची सभा भरली आहे. त्या राजाच्या सभेत अर्जुन म्हणाला, भीम म्हणाला, पहा, आतापर्यंत इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितके आमच्या मोठ्या भावाने धर्मराज युधिष्ठिराने केलं आहे, इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही. इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही. इतकं सोनं, चांदी, हिरे, मोती जे दान दिलं आहे, इतकं मोठं दान आजवर कोणीही केलं नाही. जेव्हा मुंगूस बोलू लागला, अरे भीम भाऊ, शांत राहा. येथे कुठेही यज्ञ झाला नाही. यज्ञ तर एक गरीब माणसाच्या घरी झाला होता. आणि विचारले, तू कोण आहेस? म्हणाला, मी भीम आहे. म्हणाला, मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं? अर्धे शरीर सोनेरी कसं झालं? मुंगूस, तर असे नसते. तुझे हे केस सोनेरी चमकत कसे आहेत? असं कसं झालं? त्याने सांगितले, भीमराज, जवळचा एक गाव आहे. एका गावामध्ये गरीब माणूस राहतो, जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो. त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळते त्याचे जेवण बनवून तो खातो. त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं. त्यांनी सांगितले की जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्याचा यज्ञ पूर्ण झाला. असं एक भीम, तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही. मी इथे बसलो आहे, भिजत राहिलो, पण माझं शरीर सोनेरी झालं नाही. आणि तुम्ही म्हणतात धर्मराजाने एवढा मोठा यज्ञ केला, एवढं मोठं दान केलं. तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदल झाला. इथे खूप लोकांनी अन्न खाल्लं तरीही
शरीर सोनेरी झालं नाही. इतक्या ब्राह्मणांनी अन्न खाल्लं, काही झालं नाही. आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते. श्रीकृष्ण मंद हसत होते. अर्जुन म्हणाला, ये श्याम, हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे? आम्हाला माहिती नाही, तुम्ही सांगा, यज्ञ पूर्ण झाला की नाही? आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे मोठे पैसे खर्च केले आहेत, पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही, की यज्ञ अपूर्ण झाला. जोपर्यंत मुंगसाचे पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही, तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही. जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल, तेव्हा त्यांचे शरीर नक्कीच सोनेरी होईल. अर्जुन म्हणाला, प्रभू, माझ्या भावाने इतका मोठा यज्ञ केला, तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही. जर कोणी केला नाही, तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, सोनेरी कसा झाला अर्जुन? हा मुंगूस त्या गावात गेला होता, तो गरीब माणसाकडे गेला होता. तो देवाला श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करतो आणि देवावर त्याची खूप श्रद्धा ठेवतो. त्याच्या मनात कुठलाही छल कपट करत नाही, सरळ स्वभावाने होता. तो जेवणासाठी बसला होता. तसाच एक अतिथी आला. त्यांनी आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले. आपले संपूर्ण ताट आणि अतिथीला अर्पण केले. त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली. संतोषजनक भावाने त्यांनी अतिथीला जेवण दिले. जे मिळाले ते ईश्वराचे आभार म्हणून त्यांनी ते खाल्ले. त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले. तेव्हा त्या मुंगसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले. तेव्हा अर्जुन म्हणाला, प्रभू, हे काय आहे? किंवा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुन, तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तू यज्ञ केलास. त्यांनी जितके पुण्य मिळाले नाही, त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले. तो संतोषी भक्ताला मिळाले, ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले. कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत म्हणून तू करोडो रुपये खर्च करू शकलास, पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि 5-6 पोळ्या होत्या. त्याने त्यांचे संपूर्ण दान केले. जे ज्यांच्याकडे सर्वस्व दान केले, तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले. त्यांच्या राज्यामध्ये अजूनही एक असा तपस्वी होता, ज्याने खूप दिवस जेवण केलेले नव्हते आणि तो तपस्वी खूप दिवसापासून उपाशी होता. श्रीकृष्णाने असे जेव्हा सांगितले की तुम्ही त्या तपस्वीला शोधा आणि त्याला जेवण द्या, मग तुमचा यज्ञ पूर्ण होईल. मग त्या महात्म्याला बोलवण्यात आले. विनंती करण्यात आली की चला, आपण जेवण करा. त्यांना जेवण दिले गेले आणि जसे त्यांनी हात धुतले, त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगसाच्या शरीरावर पडले आणि त्यांचे संपूर्ण शरीर सोनेरी झाले. पुढे पासून मागचेपर्यंत जो मुंगूस एकसारखा सोनेरी झाला आणि तेथे एक घंटा बांधली होती आणि ती घंटा आपोआप टणटण वाजू लागली. तुमचा यज्ञ संपन्न झाला. कधी संपन्न होतो? जेव्हा जेवण दिले जाते. कोणताही यज्ञ करा, पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही, खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही, तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेला जेवण देणे. अन्नदानाचा यज्ञ असतो. तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका. अन्नदान केल्यामुळे व्यक्तीवर आलेली कोणतीही संकट टाळली जाते, कारण भुकेलेल्या जीवनाचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो आणि या आशीर्वादामध्ये एवढी शक्ती असते की संकट काय मृत्यूवर ठेवतो. गरजू भुकेलेल्या व्यक्तीला जेवण द्या, तसेच तो सर्वात मोठा यज्ञ आहे. त्यामुळे खऱ्या गरजूला केलेले दान आणि भुकेलेला दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही. अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसाद अपमान होतो आणि त्यामुळे अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये गरिबी येत असते. म्हणून जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुवणे चांगले नाही. तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि हा व्हिडिओ